नागपूरच्या इतवारी परिसरात अन्न आणि औषधी प्रशासनानं मोठी कारवाई करत बंदी घातलेल्या आणि धोकादायक ब्युटी प्रॉडक्ट्सचा पर्दाफाश केलाय। हे प्रॉडक्ट्स केवळ बेकायदेशीरच नव्हते, तर त्यामध्ये आरोग्यासाठी घातक आणि विषारी घटक आढळून आले आहेत। नागपूरच्या इतवारी परिसरातील कसारपुरा गल्ली येथील साईबाबा ट्रेडर्स या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे धाड घातली। या तपासादरम्यान दुकानातून वैध दस्तावेज नसलेले मोठ्या प्रमाणात कॉस्मेटिक्स जप्त करण्यात आले। यात गोरी ब्युटी क्रीम, गोल्डन पार्क क्रीम, व्हाइटनिंग लोशन आणि साबणांचा समावेश आहे। एकूण 15,000 रुपयांहून अधिक किमतीचा माल यावेळी जप्त करण्यात आला। प्राथमिक तपासात या क्रीममध्ये पारा अर्थातच मर्क्युरीचं प्रमाण अत्याधिक असल्याचं निष्पन्न झालंय। हा घातक घटक त्वचेच्या माध्यमातून शरीरात जाऊन किडनीस गंभीर नुकसान पोहोचवू शकतो, अशी माहिती देण्यात आली आहे। तर या प्रकरणी पोलिसांनी सतीवन विरवाणी आणि सद्दाम या 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय। त्यांच्यावर बनावटगिरी, भेसळ आणि फसवणुकीसह गंभीर कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये श्री सतीवन सोमरदास विरवाणी याला ताब्यात घेण्यात आले होते आणि त्यांनी त्यांच्या ताब्यातून गोरी ब्युटी क्रीम, त्यानंतर गोरी ब्युटी क्रीम, फेस फ्रेश गोल्ड प्लस हा फेस वॉश आहे आणि त्याचप्रमाणे गोल्डन स्टार ब्युटी क्रीम, गोरी ब्युटी व्हाइटनिंग बॉडी लोशन आणि गोरी व्हाइटनिंग सोप असे वेगवेगळे सौंदर्य प्रसाधनाचे जे प्रोडक्ट आहेत ते त्यांच्या दुकानातून जप्त करण्यात आलेले आहे। त्यांनी ते प्रोडक्ट कुठून आले किंवा त्याचा काही रजिस्ट्रेशन नंबर आहेत का असं विचारलं असता त्यांनी कोणतीही समर्पक माहिती दिली नाही की याचं काही बिल वगैरे आहे का याची सुद्धा विचारणा त्या आरोपीकडे करण्यात आली, पण ते बिल सुद्धा त्यांनी दाखवलेलं नाही। म्हणजेच त्यांनी तो माल जो आहे तो अनधिकृतपणे विक्री करण्यास ठेवला होता आणि त्यामुळे सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।